नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 2 जानेवारीचे महत्वाचे 20 प्रश्न आपण पाहत आहोत. मित्रांनो, आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा भाग महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने आपण दररोज 20 प्रश्न घेत असतो. ठीक आहे मित्र हो, आपण सुरू करूया आजचे प्रश्न. कालचा प्रश्न असा होता, 5वी राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली? तर उत्तर होतं नरेंद्रजी मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेली होती. पुढे आजचा पहिला प्रश्न, भारताने मोरोक्कोला निर्यात केलेल्या 8x8 संरक्षण वाहनाचे नाव काय आहे, असा प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली पाहायला गेलं मोरोक्कोला WHAP 8x8 केस्ट्रोल या नावाने निर्यात केलेले वाहनाचे नाव आहे. मित्रांनो, फक्त उत्तर आणि प्रश्न बघत जाऊ नका, इन डिटेल पाहत जा. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड वाहक वाहन WHAP 8x8 क्रिस्टल मोरोक्कोच्या रॉयल आर्मीसाठी करार 150 वाहने 24 मध्ये आणि पहिली डिलिव्हरी 2 डिसेंबर 2025 मध्ये दिली गेली. विकास म्हणजे कोण तयार केला? DRDO आणि TASL ने, म्हणजे टाटाने. वैशिष्ट्य चिलखती 8x8 चाके, पाण्यात चालण्याची क्षमता. महत्व, भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार. मोरोक्कोमध्ये भारताचा पहिला संरक्षण उत्पादन प्लांट सुद्धा तयार होत आहे. पुढे दुसरा प्रश्न, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा है ना, तियान शान शेंगली टनेल कोणत्या देशात आहे? तर पाहायला गेलं तर तो चीन देशात आहे. कुठल्या देशात आहे? चीन देशात. ठीक आहे. प्रदेश शिनजियांग पर्वतरांग तियान शान, लांबी 22.13 किलोमीटर, उंची सुमारे 3000 मीटर. उद्घाटन 26 डिसेंबर 2025. बांधकाम कालावधी एप्रिल 20 5 वर्षासाठी आणि खर्च 46.7 अब्ज युआन, म्हणजे जेणेकरून 54,000 कोटी. वैशिष्ट्य, 2 समांतर बोगदे, प्रत्येकी 2 लेन आणि -42 सेंटीग्रेड तापमानात बांधकाम. प्रवास वेळ 7 तासावरून 3 ते 3.5 तासात पूर्णपणे कमी होऊ शकतो. म्हणून त्यांनी एक बोगदा मोठा बांधतायत. लक्षात ठेवा, चीन हा एक पॉइंट खूप महत्वाचा, म्हणजे जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा. तिसरा प्रश्न, वाय अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे ते पश्चिम बंगाल या राज्यांच्या. ठीक आहे, थोडस इथे बंगाल खाली झालेला आहे, तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल. पुढे चौथा प्रश्न, परम रुद्राक्ष सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेत स्थापन करण्यात आला आहे? पाहायला गेलं IIT पटना मध्ये तो स्थापित करण्यात आलेला आहे. प्रथम रुद्रा सुपर कॉम्प्युटर. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. IIT पटना, परम रुद्र सुपर कॉम्प्युटर बिहार मधील पहिला सुपर कॉम्प्युटर. उद्घाटन 26 डिसेंबर 25. विकसित सीडॅक पुणे. क्षमता 838 टेराप्लॉट्स, नोड्स 180. उपयोग AI डेटा सायन्स, हवामान अंदाज, औषध विकास, अंतराळ संशोधन. ठीक आहे. अंतर्गत योजना नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गत हे काम करण्यात आलंय आणि ह्याची स्थापना 2015 मध्ये झाली होती, नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनची. ओके. पाचवा प्रश्न, सिक्कीम मध्ये सापडलेल्या नव्या कोलेम्बोला कीटक प्रजातीचे नाव काय आहे? पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर आहे निलस सिक्कीम इनेसिस, हे त्याचं नाव आहे. लक्षात ठेवा प्रजातीचं. शोध संस्था कोण आहे? शोध संस्था कोण आहे? झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. प्रकार आहे कोलेम्बोला. ठीक आहे. आकार आहे 1 ते 2 मिलीमीटर. वैशिष्ट्य, डोळे नसलेला, मातीमध्ये आढळतो. महत्व, भारतातील पहिली प्रजाती आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असावं, म्हणजे डोळे नसलेली पहिली प्रजाती आहे. 6वा प्रश्न मित्र हो, पाहतोय आपण. नवीन मंजुरी मिळालेल्या अल हिंद एअर या एअरलाइन्सचा हब कोणत्या शहरात आहे? 6वा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की नवीन मंजुरी मिळालेल्या अल हिंद एअर या एअरलाइन्सचा हब कोणत्या शहरात आहे? तर पाहायला गेलं तर कोची शहरात आहे, लक्षात असावं. आपण डिटेल पाहूया. 3 नवीन एअरलाइन्सला मंजुरी, कारण इंडिगो संकट आणि स्पर्धा वाढवणे खास करून
ठीक आहे, 3 नवीन एअरलाइन्स मंजुरी दिनांक 23 डिसेंबर. 3 कोणकोणत्या आहेत? अल हिंद एअर, दुसरी फ्लाय एक्सप्रेस, तिसरी सनक एअर, ठीक आहे, शंख एअर, ठीक आहे. मग ऑल ऑल म्हणजे एआय इन द एअर पाहायला गेलं, केरळ आधारित आहे, हब आहे कोचीमध्ये. एटीआर लहान विमाने लक्षात ठेवा. आणि फ्लाय एक्सप्रेस हैदराबादमध्ये आधारित आहे, टियर 2 आणि टियर 3 शहरावर लक्ष, ठीक आहे. आणि शंख एअर जी आहे ती उत्तर प्रदेश आधारित आहे, हब आहे नोएडा पूर्ण सेवा एअरलाइन्सची. म्हणजे 3 नवीन आपण मंजूर दिले, कारण की इंडिगोला उत्तर देण्यासाठी आपण 3 नवीन चालू केलेले आहेत, केरळमध्ये, हैदराबादमध्ये, नोएडामध्ये. त्यासाठी आपल्याला माहित असावं 23 डिसेंबरला मंजुरी मिळाली. ऑल हिंद एअर कोचीमध्ये, फ्लाय एक्सप्रेस हैदराबादमध्ये आणि शंख एअर कुठे? यूपी मध्ये. तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. कोणता प्रश्न कधी येईल सांगता येत नाही. 7वा प्रश्न, भारत ऑस्ट्रेलिया व्यापार कराराअंतर्गत भारतीय निर्यातीसाठी 100% ऑस्ट्रेलियन टॅरिफ लाईन शून्य शुल्क कधीपासून लागू झाला? तर उत्तर पाहायला गेलं 1 जानेवारी 2026 पासून तो लागू झालेला आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न, 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑब्विसली नरेंद्रजी मोदी होते. ठीक आहे, ही झाली 26 ते 28 डिसेंबर रोजी. ठिकाण नवी दिल्ली, अध्यक्ष नरेंद्र मोदी. थीम होता ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत. उद्देश केंद्र राज्य समन्वय. 2047 विकसित भारत उद्दिष्टावर चर्चा. सहभागी सर्व राज्याचे मुख्य सचिव सहभागी होते. 9वा प्रश्न, प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणावरून घेण्यात आली आहे? आपण पाहायला गेला, याची तारीख होती 31 डिसेंबर रोजी. ठिकाण चांदीपूर, ओडिसा. आणि प्रकार होता क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. रेंज 150 ते 500 किलोमीटर. इंधन सॉलिड होतं. विकसित डीआरडीओ, बीडीएल आणि बेल. वैशिष्ट्य अचूक लक्ष्यभेद, शत्रूंची संरक्षण प्रणाली चुकवण्याची क्षमता. ठीक आहे, तर ही जी क्षेपणास्त्राची चाचणी कुठे घेण्यात आलेली आहे? आपण पाहायला गेलं चांदीपूरमध्ये घेण्यात आलेली आहे. पुढे 10वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दिन स्थापना दिन केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 2 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र पोलीस दिन स्थापना दिन. पॉइंट खूप महत्वाचा आहे, स्थापना दिवस लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, NTCA ने कोणत्या राज्याला वाघ असलेले राज्य म्हणून घोषित केले आहे? तर पाहायला गेलं गुजरातला घोषित केलेले आहे. पुढं नेक्स्ट 12वा प्रश्न, भारत ऑस्ट्रेलिया व्यापारासाठी 100% ऑस्ट्रेलियन टॅरिफ लाईन शून्य शुल्क कधीपासून लागू होईल? तर 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. 13वा, त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष विश्वबंधू सेन यांचे निधन कोठे झाले आहे? तर त्यांचे निधन बंगळुरूमध्ये झालेले आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 14वा, अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे? तर पश्चिम बंगालच्या राज्यांच्या अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे. पुढे 15वा प्रश्न, 72वी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे वाराणसीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 16वा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडे संविधानाची नवीन आवृत्ती कोणत्या भाषेत प्रकाशित केली? उत्तर आहे संताली भाषेमध्ये प्रकाशित केलेली आहे. 17वा प्रश्न, सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं इस्रायल देश आहे. कोण? इस्रायल देश. 18वा प्रश्न, भारताने ज्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली त्याची मारक क्षमता किती आहे? तर ऑब्विसली 3500 किलोमीटर आहे, लक्षात असू दे. 19वा प्रश्न, न्यूझीलंडचा कोणता खेळाडू सर्व क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्त झालेला आहे? पाहायला गेलं डग ब्रेसवेल हा निवृत्त झालेला आहे. कोण? डग ब्रेसवेल. पुढे 20वा प्रश्न, माय इंडिया ऑफ नेशन फर्स्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं तर उदय माहूरकर यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ASG म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती झालेली आहे?
ठीक आहे. ऑप्शन आहे कपिल सिब्बल, दिविंदर पाल सिंग, मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंघवी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.